महिना संपलाय आणि त्यात पगार आला असेल, त्यात वरती आज रविवार, म्हणजे नॉनव्हेज लोकांचा आज तर सेट असेल प्लॅन. पण व्हेज लोकांनी खायचं तरी का? ते पनीर खाण्यापेक्षा मी आज तुम्हाला वांग्याची थाळी बनवायला शिकवतो. चला. मी खाण्याचा माणूस आहे रे बाबा. कधीच किरकिर नाही, कधीच नाटक नाही. भाजी खाल्ली, डाळ संपवली, भात रिपीट. पण एक भाजी अशी होती जिचं नाव ऐकताच माझं डोक्याचं वायफाय डिस्कनेक्ट व्हायचं. ती भाजी म्हणजे वांगी. पण थांबा, प्लॉट ट्विस्ट आहे. एकदाच भरली वांगी आणि वांग्याचं भरीत खाल्लं, त्या दिवशी मला सत्य कळलं. प्रॉब्लेम वांग्यात नाही तर रेसिपीमध्ये आहे. पहिला वाळलेलं खोबरं बारीक कट किंवा खिसून पॅनमध्ये भाजून घ्या. त्याच पॅनमध्ये कांदा भाजून घ्या. शेवटी त्यात पांढरे तीळ घालून गॅस बंद करा. आता कांदा, तीळ, खोबरे अर्धा इंच आले, 8-10 लसूणच्या पाकळ्या, हळद, मीठ, चटणी घ्या आणि मिक्सरला बारीक करा. बारीक झालेल्या मिश्रणामध्ये शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, कांदा लसूण मसाला घालून स्वच्छ हात करून मस्त मिक्स करा. त्यात सगळा मसाला फुल्ल भरून टाका, जेवढा बसेल तेवढा भारी. आता एका कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घालून परतून घ्या. त्यात एक चुटकी हिंग टाकून मिक्स करा. आता मसाला भरलेली वांगी टाका आणि 2 मिनिटं मस्त शिजवून घ्या. एकदम मस्त सुगंध पसरायला लागला तर उरलेला मसाला घाला, थोडंसं पाणी घाला आणि त्याला शिजवून घ्या. भरलेली वांगी शिजत आहेत तोपर्यंत वांग्याचं भरीत बनवून घ्या. पहिल्या भरीतच्या वांग्याला डीप कट मारा. आता त्या कटमध्ये ठेचा लसूण मिरची दाबून भरा. आता वांग्याला गॅसवर हाय फ्लेम करून तोपर्यंत ठेवा जोपर्यंत त्याचा जीव जात नाही. आता काळ्या वांग्याचं भाजलेलं कवच काढून त्याला गोरं करा आणि थोडासा शेंडा कापून त्याला भांड्यात टाका. आतापर्यंत वांग्यावर केलेला अत्याचार जर कमी वाटत असेल तर हे बघा, वांग्याला स्मॅशरने स्मॅश करा आणि पहिली स्टेप झाली कंप्लीट. आता ज्यांना भरीत आवडत नसेल त्यांना ही मस्ट ट्राय रेसिपी आहे. एक भांडे घ्या, त्यात तेल जिरं घाला आणि बारीक चिरलेला कांदा घाला. आता थोडं परतून घ्या, त्यात लसूण आणि ऑप्शनल बारीक चिरलेली कांद्याची पात टाका. आता चटणी, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद टाका. नंतर त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करा. आता नंतर वांग्याचं बारीक केलेलं भरीत टाका आणि मिक्स करा. 2 मिनिटं शिजवा आणि झालं तुमचं भरीत रेडी. आता सर्व करा आणि खा. आपली सगळी थाळी तयार झालेली आहे. इथे आपल्याकडं भरलेलं वांग आहे. काय जबरदस्त वांग दिसते माहिती आहे का? वांग्याचं भरीत, दही, लोणचं, ही कांद्याची पात साईडला ठेवतो इकडे. ही भाकरी आहे आपल्याकडं. अरे बापरे, ही काय आहे? जे कांद्याच्या पातीच्या वरचा कांदा असतो ना, कवळा कांदा, तो आहे. तुपाची धार सोडलेला भात आहे, जबरदस्त. कांदा, लिंबू, शेंगदाणे, लोणचं, डाळ. तर यातलं काय काय खायचं मला काय कळत नाही. पहिला तर मी भरलेलं वांग खाणार आहे. तर पहिला भरीत खाऊ. पहिला भरलेलं वांगच खातो. असलं स्मूथली कट झालं यातलं. जबरदस्त झालं. भरलेलं वांगे एवढं मस्त लुसलुशीत शिजलेलं आहे ना, काय सांगू. पूर्ण त्याचा शेंगदाण्याचा किंवा आपल्या कांद्याचा सगळ्या मसाल्याचा आर्क उतरलाय पूर्ण. जबरदस्त. आता मी खातोय बैंगन का भरता, म्हणजे वांग्याचं भरीत. हे पडेल, ठीक आहे. तुम्हाला पटणार नाही पण हे जेवढं, ह्याला जर मी 10 मार्क दिले तर हे 11 झालेलं. 11, 10, 11 शेवट. हे पूर्ण थाळीच बघून मला आता कधी संपू असं झालं. संपवणार नाही आहे, बायकोलाही बोलवणार आहे, दोघं सोबत जेवणार आहे आम्ही. नक्की करून बघा. ही रेसिपी मोस्टली सगळीकडे सिमिलरच असते, पण यात थोडीशी मी बारीक सारीक गोष्टी वेगळ्या आहेत. आपलं भरीतसुद्धा जबरदस्त झालेलं आहे, ते सुद्धा करून बघा. बाकीचं पण सगळं मस्त आहे. सगळं हळूहळू जेवतो. ही थाळी नक्की तुम्ही तुमचे कोणतरी पाहुणे वगैरे आले तर करून बघा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही करत नाही. लाईक तर नाही, सबस्क्राईब पण करत नाही. 210 सबस्क्रायबर आहेत आत्ता ज्यावेळी मी व्हिडिओ बनवते. कमीत कमी 250 झाले पाहिजेत या व्हिडिओनंतर. कमीत कमी म्हणते, जास्तीत जास्त 1 लाख करा. कमीत कमी 250 झाले पाहिजे. चला, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.
एक तर मंथ एंड झालाय, सॅलरी आली असेल. दुसरं म्हणजे रविवार, एक तर मंथ एंड झालाय सॅलरी, एक तर मंथ एंड झालाय सॅलरी आली असेल, मंथ एंड झालाय सॅलरी आली असेल. थांब का 2 मिनिटं. पॉप पॉप केलं. 2 मिनिट थांब, रेकॉर्ड करलोय. महिना संपलाय, भरीतचा वांग कुठं आहे? जबरदस्त तिकट लागला. चांगलं वाटत. चांगलं तर वाटतं. 1 टेक शॉट घेतो आपण. चला बस.